नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शिवराम मित्रांनो. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला या व्हिडिओमध्ये धुळे प्रकल्पासाठी अंदाजित कट ऑफ बघायचा आहे मित्रांनो. आपल्याला सगळ्यांना माहिती मित्रांनो, 29 एप्रिल 2026 रोजी चौकीदार गट पदासाठी जाहिरात आली होती मित्रांनो. यासाठी धुळेसाठी 31 जागा होत्या मित्रांनो. धुळे प्रकल्पासाठी 31 जागा होत्या मित्रांनो. कॅटेगरीनुसार जागा बघू शकता मित्रांनो. एकदा कॅटेगरीनुसार जागा. प्रकल्प अधिकारी एकात्मिक विकास प्रकल्प धुळे जिल्ह्यासाठी चौकीदार या पदासाठी आपण जागा बघू शकतो मित्रांनो. SC साठी 2 जागा मित्रांनो, ST साठी 2, विजासाठी 1, NTD साठी 1, OBC साठी 2, EWS साठी 1, ACBC साठी 1 आणि ओपनसाठी 10. एकूण जागा 16 होत्या मित्रांनो. तर या सगळ्या जागा आढावा घेऊन मित्रांनो आपण अंदाजित कट ऑफ ठरवले मित्रांनो. तर आपण बघू शकता अंदाजित कट ऑफ मित्रांनो. याची परीक्षा कधी झाली होती मित्रांनो, तर परीक्षा सांगू शकतो मित्रांनो. हे बघा, परीक्षा झाली होती मित्रांनो 31 जुलै 2026 मित्रांनो. धुळे गडचिरोली 2 शिफ्टमध्ये पेपर होता मित्रांनो. आणि याच शिफ्टचे आपण पेपर ॲनालिसिस करून एक्सपेक्टेड कट ऑफ ठरवला मित्रांनो. बघू शकता मित्रांनो तुम्ही अंदाजे कट ऑफ तुमच्या कॅटेगरीनुसार. ओपनसाठी 75 ते 82 क्वेश्चन लागू शकता म्हणजे क्वेश्चन. OBC साठी 72 ते 78 क्वेश्चन. EWS साठी साधारणतः 72 ते 78 क्वेश्चन. SC साठी 68 ते 75 क्वेश्चन आणि ST साठी 60 ते 70 क्वेश्चन. VGNT साठी 68 ते 75 ते 76 क्वेश्चन मित्रांनो. अशा प्रकारे एवढे प्रश्न जर असेल मित्रांनो तर तुम्ही सेफ झोनमध्ये आहे मित्रांनो. मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो, हा कट ऑफ फक्त धुळे जिल्ह्यासाठी मित्रांनो, धुळे प्रकल्पासाठी मित्रांनो. जर तुम्हाला आणखीन कोणत्या प्रकल्पासाठी एक्सपेक्टेड कट ऑफ लागत असेल मित्रांनो तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करून लाईकचं बटन दाबा मित्रांनो. आणि कमेंटमध्ये सांगा मित्रांनो कोणत्या प्रकल्पासाठी तुम्हाला अंदाजित कट ऑफ लागू शकतो मित्रांनो. आपण भेटूया लवकरच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद मित्रांनो.